प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आला तेव्हा 12तील एक जण म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्याच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्याला म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभे राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या खुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐसे बन. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त थोमाला दर्शन देतो. ही घटना केवळ संत योहानच्या शुभवर्तमानात आहे का? जेव्हा संत योहान हे शुभवर्तमान लिहत होते, जवळपास 90 इसवी सन मध्ये हे शुभवर्तमानाची रचना झाली आणि त्याच्यानंतर ते आपल्या समुदायासाठी हे शुभवर्तमान पाठवत होते, लिहत होते. आता 3 पिढींची जी ख्रिस्ती समुदाय आहे, आता 3 पिढी झाली होती. इतर जे मागची पिढी गेले, आता 3री पिढी आहे. आणि तेव्हा रोमी साम्राज्याचा सुद्धा छळ या लोकांनी सहन केलं आणि तेव्हा त्यांच्या मनात अविश्वास होता. येशू कोण आहे? येशू खरोखर पुनरुत्थित झालेला आहेच काय? आणि त्या अनुषंगाने संत थोमा इकडे त्या अविश्वासू लोकांचे प्रतीक म्हणून उपस्थित आहे. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण दैवी रविवार सुद्धा आज साजरा करतो, दैवी करुणेला साजरा करतो आणि म्हणून दैवी करुणेचा संचय असलेल्या येशूकडे येऊया व दयेची याचना करूया व त्याचप्रमाणे दयेची याचना करत असताना विश्वासाने त्याच्याकडे परत एकदा येऊया व आपल्या श्रद्धे भागणीसाठी प्रयत्नशील राहूया. आमेन.